सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. श्रीराम. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधना विचार अभ्यास वर्गाच्या माध्यमातून आपण प्रस्थानत्रयीचा अभ्यास करीत आहोत. मनाच्या श्लोकांचा अभ्यास आपला चालू आहे. आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 102 15 अशा श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. विवेकी सदाचरण आणि हितकारी संवाद असा विषय या श्लोकांच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. सदाचाराचं महत्व या आधीही अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, परंतु साधनेच्या या टप्प्यावर उपासकाने देखील सदाचरणाच्या बाबतीत दक्ष राहायला हवं याचा पुन्हा उल्लेख करत असताना समर्थ विवेकी सदाचरणाचं महत्व या श्लोकांमधून सांगत आहे. आजचा हे विवेचन करण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहेत सर्वांच्या परिचयाच्या आचार्य आदरणीय सीमाताई इनामदार. मी संदीपला विनंती करतो की त्याने त्यांचा परिचय करून द्यावा. संदीप. श्रीराम. सर्वांना सादर नमस्कार. सीमाताईंना आपल्यापैकी बरेच जण खूप आधीपासून ओळखतात. आपल्या सर्वांच्या सुपरिचित अशाच त्या आहेत. परंतु तरीही आपल्या या प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गामध्ये अनेक नवीन साधक ऍड होत असतात. तसेच मोठ्या गॅप नंतर सीमाताई आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सर्वांसाठी मी सीमाताईंचा अल्पसा परिचय करून देतो. सौ सीमा पंकज इनामदार म्हणजेच आपल्या सीमाताई. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यातील चिंचवड या गावी आहे. त्यांचे लौकिक शिक्षण त्यांनी पुणे विद्यापीठातून M.Com ही पदवी प्राप्त केलेली आहे. पत्रद्वारा दासबोध या अभ्यासक्रमातही त्या सहभागी आहेत. डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणजेच आपले डॉक्टर काका यांच्या त्या अनुग्रहित आहेत. श्री गुरुकृपेने शास्त्र व संत ग्रंथांचा पंचदशी भावदर्शन, श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद दासबोध या ग्रंथांचा सखोल अभ्यास त्यांचा झालेला आहे. तसेच या ग्रंथांवर नियमित त्यांचे अभ्यास वर्गही सुरू असतात. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांनी प्रवचने घेत आहेत. आपल्या शिवसमर्थ प्रतिष्ठानच्या सुद्धा परमार्थ विज्ञान आणि प्रस्थानत्रयी अभ्यास वर्गामध्ये त्या सहभागी आहेत. आणि या दोन्ही वर्गांमध्ये त्यांची अनेक प्रवचने झालेली आहेत. अभ्यास वर्गांसाठी त्यांचे मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. आज त्या आपणाला मनाचे श्लोक क्रमांक 102 ते 105 विवेकी सदाचरण आणि हितकारी संवाद या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. शुकासारिखे पूर्णवैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, नेत्री रे तुझ वीण निद्रा. कै भेटसी बा मजला सुभद्रा, कै भेटसी बा मजला सुभद्रा. नेत्री नये रे तुझ वीण निद्रा. जय जय रघुवीर समर्थ. प्रथम माझ्या सद्गुरूंच्या श्रीचरणांना मनपूर्वक वंदन करते. सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ भगवंताला वंदन करते आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करते. 102 ते 115 असा मोठा गट आपल्या समोर आहे. 102 ते 107 हे विवेकी सदाचरणाचे श्लोक आहे. तर पुढे 108 ते 112 हे तुटे वाद संवाद हा गट जो आहे या श्लोकांचा आहे. बघा, साधकाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन आपल्याला या गटामध्ये केलेलं आहे आणि हे खूप महत्वाचे श्लोक आहेत. खरं तर सगळेच श्लोक महत्वाचे आहेत, पण साधकाच्या दृष्टीने पूर्वतयारीसाठी हे श्लोक खूप महत्वाचे समर्थांनी आपल्या समोर सांगितलेले आहेत. बघा, ह्याच्या आधीचा जो 101वा श्लोक आहे, जया नावडे नाम त्या येम जाची, विकल्पे उठे तर्क त्या नरकचीची, म्हणून अति आदरे नाम घ्यावे, मुखे बोलता दोष जाती स्वभावे. आता इथे ज्यांना नाम आवडत नाही त्यांना परत परत जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये सापडावं लागतं आणि म्हणून कसं नाम घ्या तर आदरे नाम घ्यावे, म्हणजे कुठलाही विकल्प मनामध्ये येऊ न देता आदराने, म्हणजे संतांवरती, श्री गुरूंवरती, शास्त्रावरती श्रद्धा ठेवून नाम घ्या. बघा, आता संत, श्री गुरु, शास्त्र हे अगदी एक बोलत असतात, वेगळं काहीही सांगत नाही. म्हणून संत, शास्त्र आणि सद्गुरु यांच्यावर अपरंपार श्रद्धा साधकाची असावी लागते आणि कुठलाही विकल्प मनामध्ये येऊ द्यायचा नाही. मला सांगितलं ना श्री गुरूंनी माझ्या हे नाम, तर ते नाम घ्यायचं. आता आपण सगळेजण नाम घेत असतो, पण आता जेव्हा आपण नाम घेत असतो तेव्हा त्याच्यातून आपल्याला बघा जसं फलद्रूप व्हायला पाहिजे नाम. आता फलद्रूप व्हायला पाहिजे म्हणजे काय, तर मी नाम जसं पाहिजे तसं घेत असेल तर त्याच्यातनं माझी शांती, तृप्ती, समाधान, निर्भयता वाढत राहायला पाहिजे. आणि शांती, तृप्ती, समाधान त्याच्यातून साध्य पण तेच आहे. शांती, तृप्ती, समाधान वाढती राहिली की ती स्थिर होऊन जाते, म्हणजे साधन आणि साध्य. आता सर्व संतांनी आपल्याला नाम घ्यायला सांगितलेलं आहे, पण नामाबरोबर विचार सुद्धा सांगितलेले आहेत. बघा, नामावतार जे आहेत गोंदवलेकर महाराज, त्यांनी सुद्धा 365 प्रवचनांमधून आपल्याला नामाची पथ्य सांगितलेली आहेत, विचार सांगितलेले आहेत. आणि समर्थ आपल्याला या 102 ते 107 या गटामध्ये नाम साधना प्रभावी होण्यासाठी साधकाचं आचरण कसं असावं हे सांगतात. म्हणजे ते विवेकी सदाचरण, म्हणजे विवेकाने त्याचं आचरण असावं. त्यांनी प्रयत्नपूर्वक, बघा संत सांगतात पण ते आचरण जे आहे ते साधकाला प्रयत्नपूर्वक बसवून घ्यावं लागतं. आता पहिला श्लोक आपल्या समोर आहे की अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागे संतोष वावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. आता नामसाधना करता करता साधकाचा खूप महत्वाचा भाग आहे की त्याचं आचरण जे आहे ते आचरण पण अतिशय, म्हणजे विवेकाने, संतांनी सांगितल्याप्रमाणे, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जीवनाची घडी बसवून घ्यावी लागते. आता अतिलीनता सर्व भावे स्वभावे असं समर्थ म्हणतात, आणि लीनता हा परमार्थामध्ये खूप मोठा गुण मानलेला आहे. आता ही लीनता कशी असावी तर समर्थांनी खूप छान इथे शब्द वापरलाय की सर्व भावे स्वभावे, म्हणजे ती साधकाचा स्वभावच बनली पाहिजे, म्हणजे ती स्थायी भाव बनली पाहिजे. बघा, सिद्धांची, संतांची जी सहज स्थिती आहे, आता लीनता ही सिद्धांची, संतांची जी आहे ती सहज स्थिती आहे, म्हणजे ते निवून दिलेले असतात. आणि समर्थांची ओवी आपल्या समोर, जयाचे हृदयी भगवंत, अचळ राहिला निवांत. त्या संतांच्या हृदयामध्ये तो भगवंत आहे तो अचळ राहिलेला असतो, कारण तिथे परिपूर्ण काय असते तर लीनता असते.
आणि संत आपल्याला तेच मार्गदर्शन करतायत. तुकोबा म्हणतायत, नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. जो भूतान प्रति नम्र होतो त्याच्या अंतःकरणामध्ये जो अनंत आहे, जो भगवंत आहे, तो सहजच स्थिर होऊन राहतो. बघा, तुकोबांचा अजून एक अभंग आपल्या समोर आहे. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. पूर आला की मोठी मोठी झाडं जी आहेत बघा ती उन्मळून पडतात, पण लहान लव्हाळी मात्र जी आहेत ती मात्र पुरातून काय होतात तर ती वाचतात. तात्पर्य ह्याच्यातनं एकच सांगायचं संतांना आपल्याला की साधकांनी नम्र राहावं. बघा, आपण सगळेजण प्रापंचिक आहोत. प्रपंचामध्ये राहूनच आपल्याला साधना करायची असते आणि घरातल्या सगळ्यांशी जो आपला संबंध येतो, आता ज्यांच्याशी संबंध येतो आणि ज्यांच्यामध्ये मला साधना करायची असते सगळे मला अनुकूल लागतात की नाही. आणि जितकी अनुकूलता जास्त तितकी साधना पण आपली चांगली होते. जिथे अहंकार आहे, ताठा आहे, तिथे काय होतो, सहजच संघर्ष निर्माण होऊन जातो आणि मग अरेला कारे असं होऊन जातं. आणि अंतःकरण वृत्ती साधकाची, बघा हा सगळा विचार जो आहे तो साधकाच्या दृष्टिकोनातून आहे. आणि मग अंतःकरण वृत्ती जी साधकाची ती स्थिर राहत नाही आणि अस्थिर अंतःकरण वृत्ती जी असते ती ना नाम घेऊ शकत, ना अभ्यास करू शकत, नीट विचार करू शकत. म्हणून साधकाला नम्रतेचा काय करावा लागतो तर अभ्यासच करावा लागतो. बघा, एक अगदी छोटंसं उदाहरण सांगते आणि माझंच सांगते. बघा, खूप छान मूड लागला आणि म्हणून चिंतनाला बसले, अभ्यास करायला बसले. जेमतेम बसून 10-1 मिनिटं झाली असतील, तेवढ्यात माझ्या मिस्टरांचे 1-2 अगदी जवळचे मित्र आले. माझे ते परिचयाचे होते. अगं नुकती अभ्यासाला बसते ना बसते तोच मला यांनी काय केली तर हाक मारली. मी ओळखलं की आत्ताच बसले, लगेच काय लागले, मी पुटपुटायला लागले. आत्ता बसून जेमतेम कुठे 10 मिनिटं झाले नाही तर लगेच आले. म्हणून उठले, चहा ठेवला, नंतर चहा गाळला कपबशीमध्ये आणि त्यांना दिला. आता माझ्या बॉडी लँग्वेज वरून त्या लोकांनी ओळखलं की काय आहे तर यांना काही फारसं आपण आलेलं रुचलं नाहीये. आणि मी आपलं नुसतं हाय हॅलो करून आतमध्ये आपली परत माझी मी जाऊन बसले. आता ते गेल्यानंतर परत आमच्या दोघांचं काय झालं, कारण ज्यांनी ओळखलं तर त्यांनी ओळखलं की हिला काही आवडलेलं नाहीये. पण आता असं न करता पटकन जर मी उठले असते, पटकन चहा करून दिला असता, त्यांचं हसून स्वागत केलं असतं, 2 शब्द बोलले असते आणि येते हा मी तुमचं चालू देत असं जर म्हटलं असतं तर पाहुणे प्रसन्न, पतिराज प्रसन्न आणि आपलं अंतःकरण स्थिर राहतं आणि पटकन त्या अभ्यासाशी किंवा नामाशी जो आपण अभ्यास करत असू त्याच्याशी ते जोडलं जातं. पण अगदी छोटासा प्रसंग सांगितला लीनतेचा. आता इथे समर्थ म्हणतात अतिलीनता म्हणजे परिपूर्ण लीनता असावी. आता लीनता सांभाळता सांभाळता असं सातत्याने आपण प्रपंचामध्ये अनेक प्रसंग येतात आणि अशी लीनता सांभाळता सांभाळता ती सर्व भावे स्वभावे होऊन जाते. बघा, रामरायांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे, आत्मवत सर्व भूतेषु. हा श्रीरामचंद्रांचा स्वभाव आहे. अत्यंत प्रेमाने वागणारे, अत्यंत सर्वांना समजावून घेणारे. अयोध्येतले लोक रामरायाला भेटायला येतात. आता त्यांना रामरायांशी बोलावंसं वाटते बरं का, पण कसं बोलायचं, काय बोलायचं हा संकोच त्या प्रजाजनांच्या मनामध्ये आहे. आणि एवढा मोठा राजा आहे त्याच्याशी कसं बोलायचं म्हणून ते कचरतायत. त्यांना काय बोलावं हे सुचत नाही आहे. पण रामराय हे कसे आहेत तर आतूनच लीन आहेत. ते त्यांची परिस्थिती ओळखतायत, मनस्थिती ओळखतायत आणि स्वतः रामराय स्वतःहून बोलतायत. सुरुवातीलाच स्मितहास्य त्यांचं स्मितहास्याने ते स्वागत करतात. सगळ्यांची चौकशी करतात की तुमची मुलं बाळ कशी आहेत, तुमच्या घरी परिस्थिती कशी आहे. बघा, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जे ती स्वभावच रामरायांचा ती होऊन गेलेली आहे. आणि साधकाला साधना जर त्याची प्रगतीपथावर राहायची असेल तर आपल्या प्रपंचामध्ये जे छोटे छोटे प्रसंग येत असतात त्याच्यामध्ये लीनता त्यांनी सांभाळण्याचा सातत्याने प्रयत्न करायचा आहे. बघा, एक विचार आहे अजून दुसरा की साधकाच्या साधनेला तत्वज्ञानाची बैठक असणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ज्या विविध उपाधी आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये काय आहे तर एकच तत्व आहे. आणि एकच तत्व आहे असं म्हटल्यानंतर त्या लीनतेला, नम्रतेला काय होतं तर सहजता येऊन जाते. कारण सगळ्यांमध्ये काय आहे तेवढंच तितकंच तसंच काय आहे तर सगळं आत्मतत्व आहे. आणि ही जी नम्रता आपण प्रपंचामध्ये सांभाळतो आहे हीच नम्रता आपल्याला संत सज्जनांची सेवा करताना उपयोगी येते.
बघा, आपलं वागणं बोलणं, सहजच असलेली नम्रता म्हणजे प्रपंचातली, नंतर सेवाभाव हा सज्जनांच्या मनामध्ये. आता आपण सज्जनांची सेवा करायला लागलो, संतांच्या सहवासामध्ये गेलो, तर आपल्याला ज्या प्रपंचामध्ये जर आपण सांभाळलेली लीनता असते, तीच मला परमार्थामध्ये संतांची सेवा करताना अतिशय उपयोगी पडते. आणि जेव्हा माझ्याकडनं सहजच नम्रता येते, सहजच माझं वागणं बोलणं चालणं नम्रतेने होतं, लीनतेने होतं, तेव्हा आपल्याविषयी सद्गुरूंच्या आणि संतांच्या मनामध्ये सदिच्छा निर्माण होते आणि त्या सदिच्छेला एक आशीर्वादाचं स्वरूप येऊन जातं. आणि असे संतांकडून आणि सद्गुरूंकडून आशीर्वाद आपल्याला मिळत राहिले की आपली साधना जी आहे ती प्रगतीपथावर राहते. बघा, 7-8 वर्षाचा मुलगा, दासीपुत्र, चातुर्मासामध्ये गावामध्ये राहायला साधू आले आणि कोणीतरी सेवेसाठी हवं साधूंच्या, म्हणून त्या 7-8 वर्षाच्या मुलाला गावातल्या मंडळींनी काय सांगितलं की तू ह्यांची सेवा कर. त्या 7-8 वर्षाच्या मुलाने पहाटे उठावं, नदीवरून पाणी भरावं, सगळं अंगण झाडून ठेवावं, त्यांच्यासाठी फुलं काढून ठेवावी त्या साधूंसाठी. अशी सगळी कामं पहाटे उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हा मुलगा करतोय. आता दिवसभर त्या साधूंच्या आणि संतांच्या संगतीमध्ये तो कृष्ण कथा ऐकतोय आणि अनेक कामं पण करतोय. आता हा मुलगा सातत्याने सेवा करतो आहे हे त्या साधूंच्या लक्षात आलं, त्यांचं लक्ष त्याच्यावरती होतं. आणि एक दिवस त्यांनी त्याला जेवायला बसवलं आणि प्रसाद दिला. त्याची सेवा पाहून ते काय झाले, तर साधू प्रसन्न झाले. आणि असं रोज श्रवण करता 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 हरिदासाला त्या भक्तीची गोडी लागली. आणि त्या साधूंना, साधू गाव सोडून जेव्हा जायला लागले तेव्हा तो छोटा हरिदास म्हणतो आहे बघा, त्याला हरिदास म्हणायला लागले. तो हरिदास असं त्यांना विचारतो आहे की तुम्ही आता गाव सोडून चाललात तर मी काय करू, आता मी पण तुमच्या बरोबर येतो. तर साधू असं म्हणतात, तू तुझ्या आईची सेवा कर, आईला सांभाळणे तुझं काय आहे तर कर्तव्य आहे. हरिदासाने आपल्या आईला सांभाळलेलं आहे आणि भक्ती पण अतिशय मनापासून करतो आहे. आणि त्याला कृष्णाने दर्शन दिलं. आणि हरिदासाची आई मृत्यू पावल्यानंतर तो कुठे निघाला, तर तो भगवंताच्या शोधार्थ निघालेला आहे. पण त्याच्या एका जन्मात त्याला काही भगवंताची प्राप्ती झालेली नाहीये. आणि संतांच्या कृपेने त्याला दुसरा जन्म जो आला तो मात्र ब्रह्मदेवाकडे आलेला आहे. बघा, सत्संगतीचं महात्म्य आपण बघतो आहोत. सत्संगामध्ये नारद जे आहेत, जे दासीपुत्र जे आहेत, ते काय झाले तर देवर्षी झाले. म्हणजे एवढी मोठी ताकद जी आहे ती सत्संगतीमध्ये असते. आणि अतिशय नम्रतेने लीनतेने जी आपण सेवा करतो ती संतांच्या ठिकाणी रुजू झाल्याशिवाय राहत नाही. बघा, असं बरेच वेळेला असं होतं की आपल्या मैत्रिणीकडे, शेजारी, कोणी परिचयाचं जे आहेत त्यांचा निरोप येतो आपल्याला की हो, आमच्याकडे असे एक संत येणार आहेत आणि तुम्ही दर्शनाला या. आता संतांचा आपल्याला फारसा परिचय नसतो आणि आपण जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा आपण साधक म्हणून एक काम करायचं आहे की आपल्याला त्यांचा परिचय नसला तरी फारसं काही न बोलता छान मनापासून नमस्कार करायचा आहे आणि शांतपणे तिथून निघून यायचंय. अजिबात तुलना करायची नाही, नावं ठेवायची नाही, कारण ती जी व्यक्ती समोर असते ना तिचं आपल्याला काही माहिती नसतं आणि आपण नेमकी तुलना करतो. का हो, फारच बहिरंग होते, त्यांचे अंतरंग कसे असतील माहिती नाही, ते तसे वाटत नव्हते ना, असे बोलत होते. ही आपली प्रापंचिक बोलणी सुरू होतात आणि तो दोष जो आहे तो दोष तिथे निर्माण होऊन जातो. म्हणून एक साधकाने काम करायचं आहे की कुठेही काही समजा नाही पटलं आपल्याला, पण निमूटपणे शांतपणे नमस्कार करायचा आणि तिथून शांतपणे निघून यायचं. समर माऊली म्हणतात, तरी या संतांसी भजावे सर्वस्वेसी. इतकं संत संगतीचा महात्म्य आपल्या समोर सांगितलंय. पुढे समर्थ म्हणतायत, देहे कारणी सर्व लावीत जावे. आता हीच नम्रता, लीनता, सत्संगत ती मला काय करते तर सगुणाशी जोडून देते. आणि सगुणी अति आदरेसी भजावे. आता देहे कारणी सर्व लावीत जावे, कारण नम्रता असल्याशिवाय काय करता येत नाही, तर सेवा सुद्धा करता येत नाही. आणि देहे कारणी सर्व लावीत जावे, देह लावावा हे इथे अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे की देहे कारण मुख्य जो आहे तो मोक्षासाठी देह लावावा, धर्मासाठी लावावा, कारण मोक्ष आणि धर्म हे बरोबरीने चालतात, त्यांची काय आहे तर जोडीच आहे. बघा, समर्थ जेव्हा म्हणतात, उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया, बुडाला औरंग्या पापी. आता स्नान संध्या उपलक्षण मानलेलं आहे, पण
जेव्हा औरंगजेब मारला गेला तेव्हा काय झालं तर आपल्या हिंदू धर्मातले सगळे लोक मोकळेपणाने आता त्यांच्या ज्या पारमार्थिक जे धार्मिक ज्या उपासना आहेत त्या करायला मोकळेपणाने बाहेर पडू लागले. बघा आता मला देव आवडतो, देवाला धर्म आवडतो, मग आता मला पण धर्म आवडायला पाहिजे. कारण भगवंताचा प्रत्यक्ष अवतार जो आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हाच काय आहे तर भगवंताचा अवतार होतो. आता इथे देहे कारणी सर्व लावित जावे, सगुणी अति आदरेसी भजावे, असं समर्थ म्हणतायत. म्हणजे माझ्या प्रती जे आलेलं आहे धर्म कर्म जे आहे, जे कर्तव्य कर्म आहे, जे आपल्या वाट्याला आलेलं ते अतिशय उत्तम करावं. दुसरा अर्थ, समाजासाठी देह लावावा. बघा, धर्मपालन म्हणजे आपलं कर्तव्य करावं, अत्यंत लीनतेने करावं, सत्संगतीमध्ये करावं, म्हणजे सगुणाचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं होतं. सगुणी अति आदरेसी भजावे, आणि सगुणाला अत्यंत श्रद्धेने, कारण मुळातच काय होतं की नम्रता असल्यामुळे आता सगुणाची भक्ती करायची म्हटलं की अंतःकरणामध्ये अतिशय प्रेम लागतं. जिथे नम्रता असते तिथे प्रेम पण अंतःकरणामध्ये काय होतं तर निर्माण होतं. सतत सत्संगामध्ये आपल्याला राहावंसं वाटतं, भगवत चर्चा करावीशी वाटते, आणि शुद्ध सत्वगुण जो आहे तो हळूहळू हळूहळू विकसित व्हायला लागतो. आणि मग असं कुठे जे आपल्या विरोधी विचारांचे आहेत ना तिकडे आपलं मन रमत नाही. बघा, तुकोबा म्हणतात, माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया. माझ्याच जातीचे मला भेटू देत, कारण सत्संगतीमध्ये आपलं मन रमतं. भगवंताशिवाय काही बोलावंसं वाटत नाही. अखंड चिंतन विठोबाचे, रामकृष्णांची चर्चा ऐकावीशी वाटते, आत्मचर्चा करावीशी वाटते. आणि मग काय होतं, दुसरा की स्वतःची कीर्ती गाणं आपोआपच काय होतं तर कमी होऊन जातं. नाहीतर रामकथा ऐकून येता येता काय आपली कीर्ती गाणं सुरू होतं. पण सत्संगतीमध्ये आपले दोष जात राहतात, आणि हे दोष आपल्याला संत सातत्याने सांगत राहतात. बघा, भगवंताची कथा ऐकता ऐकता सहजच मी माझेचा विसर पडतो की नाही. सध्या अधिक महिना आहे, सगळीकडे कथा सुरू आहेत, आणि कथा ऐकता ऐकता मन इतकं रमून जातं, कारण सगुणाची कथा आहे आणि अध्यात्माचं निरूपण आहे. आता सर्वत्र सगुणाच्या कथा सुरू आहेत, आणि सगळे अधिकारी जे आहेत ते सगुणाच्या कथेचे आहेत. आणि कथेमध्ये आपण रमून गेल्यानंतर काय होतं तर देहाचा विसर पडून जातो. म्हणून समर्थ म्हणतात, अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे, देहे कारणी सर्व लावित जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. बघा, असं एकात एकात एक ह्या सगळ्या गोष्टी आहेत की लीनता, सज्जनांची सेवा करावी, नम्रतेने सज्जनांची सेवा होते, देह हा धर्मकर्मासाठी लावावा, आणि त्यात सगुणाचं प्रेम निर्माण होतं. पुढचा श्लोक आहे आपल्या समोर, हरी कीर्तने प्रीती रामी धरावी, देहे बुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी. एक मिनिट. परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. बघा, हरिकीर्तने प्रीती रामी धरावी. आता हरीचं कीर्तन म्हणजे हरीची काय आहे तर सगुण कथा सुरू आहे, आणि हरीची कथा सगुण सुरू आहे. तर सगुणामध्ये आता जसं म्हटलं तसं कसं होतं तर मन अतिशय आपलं रंगून आणि रमून जातं, आणि सातत्याने आपल्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताबद्दल प्रेम वाढत राहतं, आणि देहबुद्धीचा विसर पडतो. मी बहुतेक ह्याचा अर्थ जो आहे ह्या श्लोकाचा आधी मी सांगितला, त्याच्यामध्येच तो आलेला आहे, अंतर्भूत झालेला आहे. परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. बघा, आता इथे काय आहे की असं करता करता दोष निघून जायला मदत होते, आणि परद्रव्य, परकांता आणि परनिंदा हे जे निषेध सांगितलेत संतांनी, बघा, हे तीनही साधकांनी करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, पराविया नारी माऊली समान, मानलिया धन काय वेसे, करिता परनिंदा द्रव्य अभिलाष, काय तुमचे यास वेचे सांगा. परद्रव्य, परकांता आणि परनिंदा या तीन गोष्टी जर आपण टाळल्या तर भगवंत आपल्याला जोडता येतो. विधी आणि निषेध असे दोन संतांनी आपल्याला सांगितलेले आहेत, आणि म्हणून विधींचं पालन करावं, आणि जे निषेध सांगितलेले आहेत ते मात्र करू नयेत. पुढे पुढचा श्लोक आपल्या समोर आहे, क्रियेवीण नाना परी बोल जेते, परिचित्त दुश्चित्त ते लाजविते, मना कल्पना धीट सैराट धावे,
तया मानवा देव कैसेनी पावे. बघा, क्रियेवीण नाना परी बोली जेते. आता प्रत्यक्ष कृती काहीच नाहीये, पण नुसतं बोलणं आहे, ज्याला आपण म्हणतो हो उगाच नुसत्या मोठा मोठा काय करतायत तर गप्पा मारणार आहे. समर्थ म्हणतात बोलणे एक चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक. येणे करिता सकळ लोक हासो लागती. म्हणजे बोलणं एक आहे, वागणं एक दुसरंच आहे, आणि मग जनामध्ये काय होतं तर नुसतं हासं होतं. आता अशी जी व्यक्ती तिची व्यवहारामध्ये सुद्धा फजिती होते, तर परमार्थात झाल्याशिवाय कशी राहील. बघा, व्यवहारामध्ये आई मोबाईल 24 तासातले किती घरातली मोठी माणसं मोबाईल वापरतात. स्वतः प्रत्यक्ष आई मोबाईलवर सिरियल बघती आहे आणि मुलाला सांगते की अरे मोबाईलशी खेळू नको. आता अगदी लहान असेल तर त्याला सुद्धा कळतं बरं का, आणि मोठा असेल तर तो तोंडावर आईला बोलून दाखवेल, आई तूच किती मोबाईल खेळतेस आणि तू मला सांगतेस की मोबाईल खेळू नकोस म्हणून. बघा, एक छान उदाहरण सांगते. आमच्याच इथलं माझ्याच ओळखीचे एक परिचयाचे होते. दिवाळीचे दिवस होते. माझा मुलगा आला होता, तो फटाके उडवत होता बाहेर, आणि 2 लहान मुलं आहेत आमच्या यांच्या मित्राची, आणि ती फटाके उडवायला बाहेर आली. तर मग हे पण बाहेर आले, माझे मिस्टर पण बाहेर आले. तर माझा मुलगा त्या छोट्या मुलाला असं म्हणाला की अरे तुझ्या बाबांना बोलव की फटाके उडवायला. तर त्या मुलाने असं पटकन उत्तर दिलं, म्हणजे आमचे बाबा हे फटाके उडवत नाहीत, आमचे बाबा मोबाईलमध्ये फटाके उडवत असतील. म्हणजे बघा, तो लहानसा मुलगा जो आहे याच्यावरून लक्षात येतं की ते किती मोठी माणसं जी आहेत त्या मोबाईलच्या अधीन झालेली आहेत. मग कुठल्या अधिकाराने आपण मुलांना सांगणार की तुम्ही मोबाईल खेळू नका. समर्थांचं सूत्र आहे, आधी केले मग सांगितले, क्रिया करून करवावी इतरांकरवी. आधी तुम्ही करा आणि मग दुसऱ्याला सांगा. आधी तुम्ही क्रिया करा आणि मग दुसऱ्यांकडून करवून घ्या. मग आता हे जर व्यवहारामध्ये आहे तर परमार्थामध्ये किती सावध राहावं लागतं हो. की प्रवचनात सांगायचं की क्रोध हा काय आहे तर शत्रू आहे. बघा, आता साधक घरामध्ये एकच असतो, म्हणजे साधक मी आहे, पण आता सगळेजण जे आहेत घरातले ते माझ्यावर लक्ष ठेवून असतात. आता थोडासा क्रोध आला की लगेच माझा मुलगा म्हणतो, आई बघ बघ तुला राग येऊन गेला, तू फक्त काय करते आहे तर प्रवचनात बोलतीये. आता अनेक अशा गोष्टी आहेत की जबाबदारी कोणावर आहे तर ती साधकावरती आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, क्रियेविण नाना परी बोली जेते. क्रिया केल्याशिवाय नुसतं बोलणं जे आहे त्याला काय म्हणतात तर बडबड असं म्हणतात. म्हणून जो ज्ञानी असतो तो कसा असतो, त्याची प्रत्येक क्रिया ही अर्थपूर्ण असते. तो बोलतो कसा, तो चालतो कसा, तो वागतो कसा. बघा, जो ज्ञानी असतो, जे सद्गुरू असतात, जे संत असतात, त्यांच्यावरती सगळ्यांचं लक्ष असतं की जे आम्हाला सांगतात तसे ते वागतात का. पण त्यांच्या ठिकाणी हे सगळं स्थिर झालेलं असतं. त्यांचं चालणं बोलणं ही प्रत्येक कृती जी असते त्याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. म्हणून बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. आणि म्हणून जो साधक असतो ना, त्यांनी ह्या जुन्या घड्या ज्या आहेत त्या जुन्या घड्या मोडून संत विचारांप्रमाणे घड्या घालून घ्याव्या लागतात. म्हणजे संतांच्या विचारांप्रमाणे आपला आचार बसवून घ्यावा लागतो. बघा, श्रीराम हे समर्थांचे आदर्श आहेत, सद्गुरू आहेत. श्रीराम सत्यवचनी आहेत, एकबाणी आहेत, एक पत्नी आहेत, प्रत्यक्ष धर्माचे अवतार आहेत. जे धर्म जणू त्यांच्याच रूपाने अवतरला आहे. आता समर्थ काय म्हणतात तो, रघुनाथ कृपेची वचने, धर्माच्या करिता आमास जगती रामाने धाडी येले. म्हणजे हे जे संतांचे विचार आहेत ना, बघा, हे जर आपण बघितलंय तर आपल्याला कळतं की अरे आपण किती अहम अहम आणि मी 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 करत राहतो. म्हणून जास्ती जे साधक आहेत त्यांच्यावर तर फार जबाबदारी येते की जसं तुम्ही अभ्यास करताय, जो अभ्यास करताय त्याच्याप्रमाणे वागण्याची जबाबदारी असते. कारण सगळ्यांचं लक्ष त्या साधकाकडे असतं. आणि अगदी मुलांना सुद्धा कळतं की अरे बोलतेय खरं पण तसं वागत नाहीये बरं का. याला समर्थ म्हणतात चित्त लाजवतं. आणि सतत जर असं होत राहिलं तर साधना करता येत नाही. साधना अवघड होते, आणि साधना जी अवघड होते की नाही ती याच ठिकाणी अवघड होते. त्याला जबाबदारीचा परमार्थ असं म्हणतात. तुकोबा म्हणतात, चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. म्हणून संत सांगतात, शास्त्र सांगतं त्याप्रमाणे साधनेत विचार जे आहेत ते बसवून घ्यायचे आहेत. आपल्या मनाप्रमाणे असं काहीही होत नाही. संत सांगतात, संतांनी जे विचार सांगितलेले आहेत त्याच्याच प्रमाणे विचार करायचा आहे.
आता बघा हे पुढे समर्थ म्हणतात, मना कल्पना धीट सैराट धावे. आता हे जे मन आहे ते कसं आहे तर सैराट धावतंय, म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी वायुवेगाने अनेक विचार येऊन जात आहेत. भूतकाळातला विचार येऊन जातो आहे, भविष्य काळाची चिंता आहे, असंख्य मनामध्ये सातत्याने काय येत आहेत तर विचार येत आहेत. आता ह्या विचारांना ज्या साधकांनी सैराट धावू द्यायचं नाही तर त्यांना काय करायची तर शिस्त लावायची. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये कुठले विचार येऊ द्यायचे, कुठले विचार येऊ द्यायचे नाहीत, हे कुणाच्या खरं स्वाधीन पाहिजे तर साधकाच्या म्हणजे जीवाच्या स्वाधीन पाहिजे. पण झालंय काय तर जीवच त्याच्या स्वाधीन गेलाय, कुणाच्या मनाच्या स्वाधीन गेलाय. डॉक्टर काका असं म्हणतात की आमच्या अंतःकरणाची आम्ही धर्मशाळा करून टाकलेली आहे. धर्मशाळा आपल्याला माहिती आहेत पूर्वी ज्या असायच्या धर्मशाळा तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी, की त्या धर्मशाळेमध्ये कोणीही यायचं, किती दिवस राहायचं आणि नंतर हवं तेव्हा निघून जायचं. अगदी त्याचप्रमाणे या आमच्या अंतःकरण रूपी धर्मशाळेमध्ये कुठल्याही विचारांनी यावं, कितीही काळ राहावं आणि त्यांना हवं तेव्हा जावं. मग असं जर अंतःकरण धर्मशाळेसारखं जर झालं तर त्याच्यामध्ये देव येईल का राहायला? शक्यच नाही राहायला येणं. मग हे जे मन आहे बघा, मना कल्पना धीट सैराट धावे, हा मनाचा स्वभाव सांगतायत समर्थ की त्या अनेक कल्पना करतं. मग त्या कल्पनांना काय करायचं आहे तर आवरायचं आहे. बघा बहिरंग साधक जो साधना करतो ती बहिरंग साधनं खूप आहेत, पण हे जे अंतरंग साधन आहे त्या मनाला आवरण्याचं, त्या मनाला शिस्त लावायची आहे, त्या मनाला वळण लावायचं आहे. आणि हे खूप मोठं साधन आहे. आणि असं जर मनाला वळण लावलं नाही तर समर्थ पुढे म्हणतात, तया मानवा देव कैसे निपावे. तर देवाची प्राप्ती कशी होणार? कारण देव पावायचा असेल तर आचरण शुद्ध असावं लागतं, म्हणजे शुद्ध चित्त असावं लागतं. आणि शुद्ध चित्तामध्येच देव प्रगट होतो. अशुद्ध चित्तामध्ये येईल का कोणी राहायला? आपण तरी जाऊ का? आपण सुद्धा गेल्यानंतर कुठे बघा तीर्थक्षेत्री गेल्यानंतर जर आता धर्मशाळा सुद्धा कशा स्वच्छ लागतात आपल्याला, आपण तरी राहू का घाणेरड्या जागेमध्ये? मग देव कसा राहील? देव तर किती पवित्र आहे, मंगल आहे. आणि म्हणून तया मानवा देव कैसे निपावे. समर्थ आपल्याला म्हणतात, विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. जनी बोलण्या सारिखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. बघा आता या 104 जो श्लोक आहे त्याचाच विचार समर्थ पुढे नेत आहेत आणि पुढे सांगतायत की विवेके क्रिया आपुली पालटावी. आता या ज्या धीट सैराट कल्पना ज्या आहेत, म्हणजे मनाला येतील ते विचार, आता ते मनात विचार येतात कुठून? मनात जे विचार येतात ते वासनानुसारी विचार येतात. अनेक जन्मांच्या ज्या वासना असतात, आता वासनांमुळे मला जन्म मिळतो, जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे. मग ही वासना कुठे बसलेली असते तर बुद्धीमध्ये बसलेली असते. त्या वासनेने अत्यंत मोगाची जागा पकडलेली आहे. ती बुद्धीला वासनेनुसारी बुद्धी निर्णय घेते, म्हणजे वासना त्या बुद्धीला निर्णय घ्यायला लावते तसा, आणि ते निर्णय मनाच्या मार्फत इंद्रियांकडे पाठवले जातात. आता वासनेनुसारी ज्या आपल्या त्या सगळ्या काय येतात तर क्रिया सुरू राहतात. आणि ह्या वासनेनुसारी कुठल्या क्रिया आहेत आपल्या? देह तादात्म्यातून होणाऱ्या ज्या आहेत, जगत सत्यत्वातून ज्या आहेत त्या होणाऱ्या आहेत, कर्तृत्व भोक्तृत्वातून ज्या होणाऱ्या सर्व क्रिया आहेत त्या समर्थ म्हणतात की विवेकाने त्या पालटाव्यात. विवेके क्रिया आपुली पालटावी, अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. आता विवेकाने आपली वासनानुसारी ज्या क्रिया होत आहेत त्या पालटाव्या. बघा समर्थ म्हणतात, विवेके कुडी कल्पना पालटा, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, विवेके कुडी कल्पना पालटावी. आता देहबुद्धीतून आत्मबुद्धी करा, आणि जी चुकीची कल्पना झालेली आहे की मी देह आहे, ही चुकीची कल्पना आहे. जग सत्य आहे, ही चुकीची कल्पना आहे. मी करता आहे, भोगता आहे, ही चुकीची कल्पना आहे. मग संत विचारांनी या चुकीच्या कल्पना काय करा तर पालटा, बदला. आणि काय करा तर तुम्ही मीच आत्मा आहे याच्यावरती आरूढ व्हा. म्हणून आता जीवाने या चुकीच्या कल्पनांना घट्ट धरून ठेवलेला असल्यामुळे काय होतंय? संसाराचा ताप होतोय. काय म्हणतात तिथे समर्थ? जनी बोलण्या सारखे चाल बापा, मना कल्पना सोडी संसार तापा. आता तू या सगळ्यांना धरून ठेवलेला असल्यामुळे तुला काय होतो आहे तर संसाराचा ताप होतो आहे. आता संसाराचा ताप म्हणजे कुठला? 3 ताप आहेत आपल्या समोर, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप आणि अधिदैविक ताप. या 3 तापांचे चटके सातत्याने सगळ्यांना बसत असतात, म्हणजे सर्व जीवांना
बसत असतात. आता मी देह आहे म्हणजे आध्यात्मिक ताप. आता आध्यात्मिक ताप म्हणजे दासबोधामध्ये समर्थांनी यादीच दिली आहे की काय आहे, तर देहाला होणारे जे सगळे ताप आहेत ते आध्यात्मिक ताप. नंतर जग सत्य वाटतं, त्यामुळे जगातून होणारे देहाला होणारे ताप जे आहेत ते अधिभौतिक ताप आहेत. बघा हे सगळं आहे ना. आता सद्गुरू आणि संत मला काय सांगतात, तू देह नसून तू कोण आहेस, तर तू आत्मा आहे. सद्गुरू सांगतात जग सत्य आहे का, तर नाहीये, जग काय आहे तर मिथ्या आहे. आणि परत संत सांगतात की तू करता भोगता नाहीयेस, तर कोण आहे, तर राम करता आणि भोगता आहे. आता संसार तापातून आपल्याला सुटायचं आहे. मना कल्पना सोडी संसार तापा, त्या संसार तापाला तू सोडून टाक आणि तिथे विवेक आपल्याला संत सांगतात, समर्थ सांगतात. आता देह मी का माझा देह, मी देह नाहीये, तर देह कुणाचा आहे, तर माझा देह आहे. आता तो माझ्यापेक्षा काय आहे, तर वेगळा आहे. मग आता देह कशाचा आहे, पंचमहाभूतांचा आहे. देह पंचभूत मिळावा सेखी जाईल पंचत्वा, तो पंचमहाभूतांचा आहे. तो पंचमहाभूतांमध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाहीये. मग तो आणि दुसरं आहे की तो मग आता पंचमहाभूतांचा देह जो आहे, बघा संत काय म्हणतात भगवंताला, की तू नेऊन नेऊन काय नेशील, तुला मला नेता येणार नाही, तू आणि मी एकच आहोत. तू नेऊन नेऊन काय नेशील, तर पंचमहाभूतांचा देह नेशील, पण तुला मला नेता येणार नाही, कारण तू आणि मी एकच आहोत. याला म्हणतात अद्वैत. बघा आता दुसरा विचार आहे की ह्या देहाला मी किती धरून ठेवलं तरी तो गेल्याशिवाय राहणार आहे का, तो गेल्याशिवाय राहणार नाहीये. मग आता संत एवढं सांगतायत की तू देह नसून तू आत्मा आहेस. या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे जो प्रवास करायचा आहे तो विवेकाने करायचा आहे, तो संत विचारांनी करायचा आहे. तो सद्गुरू मला सातत्याने सांगतायत तसाच विचार मला करत राहायचा आहे. बघा डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात की कुणीतरी आपल्या समोर मडकं धरून चालायच्या आत अगोदर काय करून ठेवावा, तर विवेक करून ठेवावा की मी देह नाही, तर मी कोण आहे, आत्मा, असा निश्चय करून ठेवावा. आणि असा निश्चय होईपर्यंत आपण संतांचं बोट सोडायचं नाहीये. बघा संत आणि सद्गुरू ज्या दिशेने आपल्याला विचार करायला सांगतायत, त्या दिशेने विचार करायचा असेल तर त्यांचं बोट आपल्याला धरूनच ठेवावं लागतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या वाटेवरती सातत्याने चालत राहावं लागतं. आपण बघितलं नम्रता, लीनता हे सगळे जे गुण आहेत आणि तो विवेक जर आपण सातत्याने अंतःकरणात बाळगला तर सद्गुरूंच्या मनामध्ये संकल्प उठेल की आता ह्याला जिज्ञासा निर्माण झालेली आहे जीवाला, तेव्हा ते आपलं बोट घट्ट पकडतील आणि कधीच सोडणार नाही, कुठपर्यंत, आत्मबुद्धी करून देईपर्यंत. म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी. समर्थ सातत्याने सांगतायत आपल्याला सदा संगती, सज्जनांच्या संगतीमध्ये हा विवेक प्रगट राहतो आणि या संसाराचा ताप जो आहे तो काय होतो, तर कमी होत राहतो. म्हणून विवेक क्रिया आपुली पालटावी. विवेकाने आपली क्रिया सातत्याने संत विचारांमध्ये बदलत राहावी, म्हणजे विचार करत राहावा, विवेक करत राहावा, तसा बुद्धीचा निश्चय करत राहावा. अति आदरे शुद्ध क्रिया धरावी. आता शुद्ध क्रिया म्हणजे कसं, शुद्ध हे अंतःकरण आणि शुद्ध होत राहतं आणि ते विचार अंतःकरणामध्ये रुजत राहतात आणि हा संसाराचा ताप जो आहे तो काय होतो, तर कमी होत राहतो. बघा अजून एक खूप छान विचार आहे. आता हा विवेक जो आहे अर्जुनाला किती तऱ्हेने भगवंत समजवता येतो. 4 प्रकारचे विवेक भगवंताने अर्जुनाला सांगितले. एक व्यावहारिक विवेक, नैतिक विवेक, धार्मिक विवेक आणि चौथा पारमार्थिक विवेक. आता व्यावहारिक विवेक भगवंत सांगतात अर्जुनाला की तू युद्ध सोडून रणांगणातून जर पळून गेलास तर तुझी अपकीर्ती होईल, हा व्यावहारिक विवेक सांगतायत भगवंत. नैतिक विवेक, तू युद्धाला सामोरं जा, हा नैतिक विवेक सांगतायत. धार्मिक विवेक जो आहे, तू जिंकलास तर पृथ्वीवरचं राज्य जिंकशील आणि हरलास तर तू जिंकलास तर पृथ्वीवरचं राज्य करशील आणि मेलास तर तू स्वर्गामध्ये जाशील, हा धार्मिक विवेक सांगतायत. आणि पारमार्थिक विवेक, तू मारणारा नाही आणि ते मरणारे नाहीत, हा पारमार्थिक विवेक सांगितलाय. कारण आत्मा मारत नाही आणि आत्मा मरत नाही, हा काय सांगतायत, तर पारमार्थिक विवेक सांगतायत. असा विवेक जो आहे ना बघा, हा सातत्याने करत राहायचा आहे. आणि जेव्हा संत सांगतायत, ज्या अर्थी संत सांगतायत की तू देह नसून तू आत्मा आहेस, तर त्या दिशेने सातत्याने अभ्यास करत राहायचा आहे. रोज रोज अभ्यास करायचा आहे की मी देह नसून मी आत्मा आहे.
एका गंमत म्हणून डॉक्टर काका सांगतात की आता व्यवहारामध्ये जरी हे सगळे विचार असले तरी सुद्धा व्यवहारामध्ये काय करावं लागतं, मृत्यूपत्र करून ठेवावं लागतं. आता मृत्यूपत्र करून ठेवावं कारण पुढे गडबडी होत नाहीत, नाही तर काय होतं, भाऊ भाऊ असतील तर फारच मग काय होऊन जातं तर वादावादी झाल्याशिवाय राहत नाही. पण डॉक्टर काका गमतीने असं म्हणतात की व्यवहारामध्ये मृत्यूपत्र करून ठेवावं, पण माझ्या मृत्यूपत्राप्रमाणे होतंय की नाही हे मात्र बघायला येऊ नये. आता तो कधी बघायला येईल? रात्री 12 वाजता. उलट ते घर सोडून मुलं निघून जातील. असं गमतीने काकांनी छान प्रसंग सांगितलेला आहे. पण अति आदरे शुद्ध क्रिया करावी आणि विवेकाने सद्गुरूंच्या कृपेने मिथ्यत्वाचा निश्चय करत राहायचा आणि या संसार तापातून म्हणजे अविद्यारूपी प्रपंचातून साधकांनी सातत्याने आपली सोडवणूक करत राहायचं. बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. बघा इथे समर्थ आपल्याला आता बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा. आता दैनंदिन जे स्वकर्म आहे आपलं त्याच्यामधला एक भाग सांगतायत समर्थ आपल्याला. स्नान संध्या करा. आता एक देहाची शुद्धी आहे आणि दुसरी मनाची शुद्धी आहे. आता संध्या म्हणजे त्रैवर्णीय संध्या सांगितलेली आहे. त्रैवर्णीयांना संध्या सांगितली करायला. गायत्री उपासना आहे ती सूर्याची उपासना आहे. त्रिकाल संध्या आपण घळीमध्ये गीत म्हणतो, चलार उठार त्रिकाल संध्या करार, म्हणजे तीनही वेळेला संध्या आपल्याला करायला सांगितलेली आहे. म्हणजे स्वकर्म ज्याला म्हटलेलं आहे त्या मनाला विचारांनी स्वकर्माकडे प्रयत्नपूर्वक वळवावं लागतं आणि या स्वकर्मामध्ये संध्येला अतिशय महत्व आहे. बघा एक जण मला आत्ताच मागच्या महिन्यामध्ये भेटले होते, खूप विद्वान आहेत ते. त्यांनी मला एक विचार खूप छान सांगितला की म्हणे नुसती संध्या जरी केली तरी बाकी कुठल्याही गोष्टी करण्याचं कारण नाहीये, पण लोक तेवढं सोडून बाकी सगळं करतात. आणि मुंज हा हल्ली काय झालाय तर इव्हेंट झालेला आहे ना. ते वडील करत मंत्र म्हणत, कारण वडील हे त्या मुलाचे कोण असतात तर गुरु असतात. त्यांनी पण काय केलं पाहिजे तर अनुष्ठान केलं पाहिजे गायत्री मंत्राचं, पण तेही करत नाहीत आणि प्रायश्चित्त घेऊन ते आपल्या मुलाला मंत्र देतात आणि त्यामुळे तो फलद्रूप पुढे होत नाही. म्हणून स्वकर्मामध्ये संध्येला अतिशय महत्व आहे, कारण गायत्री मंत्र हा बुद्धीची तेजस्विता वाढवणारा आहे. सूर्याची उपासना आहे. 24 नामं आहेत भगवंताची त्याच्यामध्ये. म्हणून स्तोत्र पठण, शास्त्राभ्यास, पूजा, नामस्मरण हे सगळं करायचंच, पण त्याच्याबरोबर संध्या सुद्धा करायची असं इथे सांगितलंय. पण त्या सध्याचा काळ असा आहे की IT मध्ये मुलं कामं करतायत, मुलांच्या शाळा क्लासेस याच्यातून वेळ मिळत नाहीये. म्हणून संतांनी आपल्याला सांगितलंय नामे स्नान संध्या केले क्रिया कर्म त्याचा भवश्रम हरला, की नामाने स्नान करा, नामाने संध्या करा. पण नाम सांगतातच आहेत ना इथे भगवंताचं नाम घ्यायला. हे स्वकर्म आहे आपलं. आता बघा अर्जुन युद्धापासून परावृत्त होऊ पाहत होता, पण भगवंतानी त्याला क्षत्रिय कर्मापासून परावृत्त केलं नाहीये. भगवंत म्हणतात मामनुस्मर, म्हणजे माझं तू स्मरण कर, पण युद्ध कर्म तुझं तू कर. त्याला त्याच्या कर्मापासून त्यांनी परावृत्त केलेलं नाहीये, कारण स्वकर्माने चित्ताची शुद्धी होते. आणि म्हणून स्वकर्म जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा. आणि विवेकाने परत त्या मनाला आवर आणि त्याला उपासनेला लाव. त्याला हे स्वकर्म जे आहे ते करायला लाव. बघा संध्याला बसायचं म्हटलं तरी कंटाळा येतो मुलांना सुरुवातीला. एकदा सवय लागली की मग ती सवय लागून जाते, मग ते करमत नाही ते संध्या केल्याशिवाय किंवा नाम घेतल्याशिवाय. पण सुरुवातीला त्या मनाला ओढून बसवावं लागतं की नाही. विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, म्हणजे आपल्या स्थानापासून जे भ्रष्ट झालेलं मन आहे त्याला काय करतस, स्वतःच्या जागेवरती त्या त्या मनाला बसव. दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. बघा दया सर्वभूती जया मानवाला. आता दया सर्वांभूती काय असावी तर दया असावी, कारण दया पण हा काय सांगितला तर एक गुण सांगितला आहे. पण आता असं आहे ना की मी इतक्यांवर दया करते, मी इतक्यांना मदत करते, याचं सुद्धा अजिबात बंधन होता कामा नये. हे साधकाच्या दृष्टिकोनातून जो आपला सगळा विचार चाललेला आहे ना तो विचार आपण इथे करतो आहोत. बघा संवेदनक्षम आपलं मन असतं. आता आपण प्लॅटफॉर्म वरून येत असतो तर खूप भिकारी बसलेले असतात. पटकन असं आपल्याला वाटतं की 1-2 रुपये देऊन द्यावे, पण आपल्याकडे नसतात 1-2 रुपये आणि मग 10ची नोट तर त्याशी वाटत नाही.
10ची नोट कुठे जास्त 2-5 रुपये सुट्टे तर दिले असते. आम्ही दोघी मैत्रिणी अशाच येत होतो प्लॅटफॉर्मवरून आणि मी मग त्या दिवशी माझ्याकडे काहीच पैसे नव्हते सुट्टे. मग मी शेवटी 10ची नोट काढली द्यायला. म्हटलं जाऊ दे 4-5 दिवस झाले असंच चाललंय, आपल्या मनामध्ये विचार येतोय आणि पर्समध्ये सुट्टे पैसेच आपल्या नाहीयेत, आज 10ची नोट देऊनच टाकू. तेवढ्यात माझी मैत्रीण म्हणाली की कशाला 10 रुपयाची नोट देतेस, म्हणजे त्यांना खूप लोक देणारे असतात आणि ते काय सत्कार ते चांगल्या कामी ते काही लावत नाहीत पैसे, जातात आणि काहीतरी कुठेतरी पिऊन येतात. ठीक आहे ना. आता ज्यांना भविष्य काळ पुढे काहीच नाहीये ते काय करणार हो? आता नाही तर वेदांत सांगायचा का विचार सांगायचा, तू नाम घे बाबा म्हणून. आपल्या जवळ असतील तर त्यांना एक दोन म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की मंदिरात जाताना किंवा कुठेही जाताना आपल्या बरोबर सुट्टी नाणी बरोबर ठेवावीत. अगदी किती सुट्टी नाणी दिली आपण, 5 रुपये, 2 रुपये, 10 रुपये, तरी 100 रुपयाच्या वरती नक्कीच होणार नाही. इतके तर आपल्याला एवढे भेटत नाहीत, भिकारी सगळे जे असतात ते. असे खिशात पैसे ठेवावेत आणि काय करावी तर त्यांना ती द्यावी, म्हणजे आपल्या क्षमतेमध्ये जेवढं आहे तेवढं काय करावं तर द्यावं. बघा जसं मी आता म्हटलं तसं भावनिक स्तरावरती मनामध्ये विचार येऊन जातो, पण कधी कधी आपल्याजवळ काही नसतं. मग भावनिक स्तरावर विचार येऊन चालत नाही, तर तो कृतिशीलपणे व्हावा लागतो. नाही तर मग नुसतं काय होतं, बघवत नाही हो. पण पुढे काय, तुझ्या जवळ तू पैसे ठेव आणि आपल्या क्षमतेमध्ये ज्याला त्याला द्यायचा सातत्याने मदत कर, प्रत्येकाला जी असेल ती. संत म्हणतात दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. बघा संतांची दयाबुद्धी जी आहे, गाढवाला नाथमाजांनी पाणी पाजलेलं आहे. मोळी विक्या म्हातारीची त्यांनी मोळी उचलून तिच्या डोक्यावरती दिलेली आहे. सर्वानुभूती समभाव असा संतांच्या मनामध्ये असतो. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी, मना होई रे मोक्ष भागी विभागी. आता मना कोप आरोपणा ते नसावी. समर्थ म्हणतात की मुळातच काय नसावा तर क्रोध नसावा. आता आणि क्रोध जर असला तर साधकांनी त्याला काय घालू नये, खत पाणी घालू नये. बघा तर हे ठीक आहे, पण मुळातच क्रोध नसावा हे शक्य आहे का? कारण अभ्यासाला लागल्यानंतर म्हणजे परमार्थाला लागल्यानंतर, आता आम्ही अभ्यास वर्ग जेव्हा आमचे सुरू असतात तेव्हा अभ्यास वर्गाला खूप भगिनी येतात आणि मग अभ्यासाला लागल्यानंतर खूप जण असं थोड्या दिवसांनी असं म्हणतात की आता आमचा थोडा थोडा क्रोध कमी व्हायला लागलेला आहे. म्हणजे तो अभ्यास आता कमी, क्रोध कमी आपोआपच होतो, कारण विचार अंतःकरणात रुजायला लागतात आणि क्रोध कमी व्हायला लागतो. आता माझा क्रोध कमी व्हायला लागलाय हेही अंतःकरणामध्ये आपल्याला कळतं. आता संत कसे असतात की शांतीला जिथे वसती करावीशी वाटते असे संत आहेत आणि म्हणून संतांच्या संगतीमध्ये हे विकार निर्माण होत नाहीत. मना कोप आरोपणा ते नसावी, मना बुद्धी हे साधू संगी वसावी. म्हणजे क्रोध नसावा, आणि क्रोध नसावा म्हणजे कमी करण्याचा अभ्यास साधकांनी सातत्याने करत राहावा आणि संत संगतीमध्ये तो करावा. बघा गोंदवलेकर महाराजांचा चरित्रातला एक प्रसंग सांगते. गोंदवलेकर महाराजांकडे एक वामनराव नावाचे वारकरी येऊन राहिले होते. ते महाराजांचे कपडे सांभाळत होते, त्यांची कामं करत होते आणि ज्ञानेश्वरी वाचण्याचा त्यांना छंद होता, आवड होती की ती ज्ञानेश्वरी वाचायची, ती समजून घ्यायची, अशी त्यांची दैनंदिन काय होतं तर उपासना चालत होती. म्हणून त्यांना नावच असं पडलं की वामनराव ज्ञानेश्वरी. आता काय व्हायचं की महाराज आणि महाराजांची काही इस्टेट होती. आता त्यांचे भाऊबंध जे आहेत ना ते महाराजांशी वाद घालायला यायचे की तुला काय करायचे इस्टेट, तुला काय प्रपंच नाही फारसा, काय नाही, तुझी इस्टेट आम्हाला देऊन टाक. महाराज म्हणायचे असं का, माझा पण त्याच्यावरती हक्क आहे. आणि असं बोलता 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 एकदम आवाज चढायचा आणि महाराजही वाद घालायला लागायचे आणि नातेवाईक पण त्यांचे वाद घालायला लागायचे आणि दोघांची एकदम झुंपून जायची. आता इकडे वामनराव ज्ञानेश्वरींना असं वाटायचं की महाराज एवढे जीवनमुक्त साधू संत आणि कावर एवढे वाद घालतात आणि एवढे रागवतात आणि एवढे चिडतात. अशाच प्रसंगामध्ये वामनरावांना असं वाटलं की आपण महाराजांची परीक्षा घ्यावी आणि असं भांडण चालू असतानाच त्यांनी महाराजांजवळ जाऊन प्रश्न विचारला
म्हणजे एक ओवी म्हटली की जेथे काम उपजला तेथे क्रोध आधीचा आला, क्रोधी असे ठेविला संमोहू जाणे. याचा अर्थ मला आत्ताच्या आत्ता तुम्ही समजावून सांगा, असं ते महाराजांना म्हणतायत. बघा, असं त्यांनी महाराजांच्या जवळ जाऊन म्हटल्याबरोबर महाराज त्या भांडणामधून थोडे बाहेर आले आणि शांतपणे म्हणाले की हे सोंग आहे ना, हे आटोपतो आणि मग म्हणे येतो. आता यावरून काय लक्षात येतं आपल्या, की त्यांच्या आतून तो क्रोध आलेला नव्हता, तर त्यांनी तो आणलेला क्रोध होता. कारण व्यावहारिक सत्तेमध्ये हा क्रोध आणावा लागतो. अगदी त्याच प्रमाणे आपण पण साधकाने पण आणलेला क्रोध असावा, तो आलेला नसावा. म्हणून संत संगतीमध्ये आपल्याला ह्या गोष्टी शिकायला मिळतात. संत संगतीमध्ये आपल्या तरंग पातळीवर जर क्रोध असेल, म्हणजे आपलं बघा, एक उदाहरण सांगते. मी मैत्रिणीकडे गेले, ती अत्यंत चिडचिड आणि क्रोधी, चिडचिड करणारी. आता काहीतरी तिचं बिनसलं असेल, नुसती आदळ आपट चालली होती, हे आपट ते आपट, मुलांना धपाटे मार. आता घरी आल्यावर मला तर वाटलं बापरे, मी तर काहीच रागवत नाही मुलांवरती, मी तर कितीतरी शांत आहे तिच्यापेक्षा. म्हणजे माझ्या क्रोधाचं मी काय केलं, समर्थन केलं. आता तेच डॉक्टर काकांकडे आम्ही जेव्हा जातो, त्यांच्या सहवासामध्ये जेव्हा राहतो, तेव्हा असं वाटतं बापरे, किती शांती आहे. आपला क्रोध सुद्धा म्हणजे इतका गेला पाहिजे आणि ही शांती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. आता सत्संगतीचा महात्म्य लक्षात आला का? सत्संगतीमध्ये राहावं, तर सत्संगतीमध्ये जो आहे तो आपला क्रोध शांत व्हायला लागतो. आणि कुसंगतीमध्ये काय होतो, तर आपणच आपलं समर्थन करतो आणि तो क्रोध अजून तो वाढतो. म्हणून संघाच्या बाबतीत साधकांनी अत्यंत सावध राहिलं पाहिजे. पुढे म्हणतात, मना होई रे मोक्ष भागी विभागी, तू मोक्षाचा वाटेकरी हो, म्हणजे सुखदुःखांचा वाटेकरू तू होऊ नकोस. प्रारब्धानुसारी सुखदुःख येणारच आहेत. ज्या संतांच्या संगतीमध्ये भगवत प्राप्ती होते, त्यांनीही प्रारब्ध भोगून संपवलेलं आहे. मग आता मना होई रे मोक्ष भागी विभागी, मोक्षाचा वाटेकरी हो म्हणजे कसं करायचं, तर सुख दुःख येणारच आहेत. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. आता प्रारब्धाचा नाश होत नाहीये, तर काय होतोय, प्रारब्धाच्या भोगाचा नाश होतोय. म्हणजे जेव्हा मला ती सुख दुःख त्रास देत होती, माझ्यावरून आदळत होती, ती आता परस्पर काय होत आहेत, तर ती निघून जात आहेत. म्हणून मना होई रे मोक्ष भागी विभागी, तू काय कर, संतांच्या संगतीमध्ये राहा आणि काय कर, सुखदुःख सम कर. आता पुढचा जो गट आहे श्लोकांचा 109 ते 112, तुटे वाद संवाद तो हितकारी, असं ध्रुवपद जे आहे ते या 4 श्लोकांचं आहे. आता जिथे अहंकार असतो तिथे काय होतो, तर वाद निर्माण होतो. आणि जिथे नम्रता असते, लीनता असते, तिथे वाद होत नाही, तिथे हितकारी संवाद होतो. जिथे समर्थ चरित्रामधला एक प्रसंग आपला सांगते. सदाशिव शास्त्री येवलेकर, काशीचे विद्वान पंडित, वेदशास्त्रांचा गाढा अभ्यास, पण ज्ञानाचा खूपच अहंकार. आता पूर्वी पंडित लोक जे होते ते असे गावोगावी हिंडायचे मशाली घेऊन आणि मग वादविवाद करायचा त्या गावातल्या पंडितांशी. आणि मग काय करायचं, जयपत्र घ्यायचं की मी वादामध्ये जिंकलो, आणि अशी कीर्ती संपादन करायची. आणि असं भारत भ्रमण करत फिरत राहायचं. त्या विद्वानांना काय, तर तोच त्यांचा काय म्हणू आपण, उद्योग म्हणू, की जयपत्र मिळवायचे. आणि मग अशी जयपत्र मिळाली की दिवसेंदिवस तो अहंकार वाढत राहतो. आता असेच हे एक सदाशिव शास्त्री येवलेकर. आता त्यांचा अहंकार इतका शिगेला गेला, पुढे पुढे तर त्यांनी काय केलं, की आपलं जे यज्ञोपवीत असतं त्याच्यामध्ये ते एक सुरी त्यांनी जोडली आणि 24 तास जळती मशाल घेऊन सतत बरोबर फिरणारा एक शिष्य तयार केला. आणि त्यांनी असं डिक्लेअर केलं की ज्या दिवशी पराजय होईल त्या दिवशी मी मशाल विझवेन आणि सुरीनी जीभ कापून घेईन. बघा किती अहंकार. कारण त्यांना एवढं वाटत होतं, म्हणजे त्यांना इतका आत्मविश्वास होता की आपल्याला कोणी वादामध्ये हरवूच शकत नाही. आता असे ते फिरत 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 म्हणजे वादामध्ये जिंकत 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 पैठणला गेले. पैठणचे लोक म्हणाले, बा आमच्या इथे तुम्ही येऊ नका, तुम्ही समर्थांकडे जा. आणि त्यांनी परस्पर त्यांना समर्थांकडे पाठवलं. समर्थ त्यावेळेस सापडला होते. आता समर्थांचं मूळच काय होतं, तर ब्रीद होतं
वाद नको, आपण संवाद करूयात. तुटे वाद संवाद तो हितकारी. समर्थ त्यांना म्हणतात की वाद नको व आपण संवाद करू, काय जो असेल ते. पण अहंकार होता सदाशिव शास्त्रींना. ते म्हणाले छय छय, तुमच्याकडून मी जयपत्र घेऊनच जाणार आहे. तेवढ्यात समर्थांच्या लक्षात आलं की हा अहंकारी आहे, असा तसा तो शांत होणारा नाहीये. समर्थांनी एक रस्त्यावरून चालला होता मोळी विकायला, त्याला हाक मारली. त्याला नाव विचारलं, त्यांनी नाव सांगितलं की माझं नाव मशा महार आहे. आता बघा, समर्थांनी त्याला एक मोळी बाजूला टाकायला सांगितली आणि म्हणाले ये इकडे माझ्या समोर. आता समर्थांनी त्याला उभं केलं आणि त्याच्या समोर एक रेष मारली आणि ती रेषा त्यांनी कुबडीने रेषा मारली. त्यांनी रेषा ती ओलांडायला सांगितली. आता रेषा ओलांडताच त्या मशा महाराचं रंगरूप सगळं पालटून गेलं. आता समर्थ म्हणतायत तू कोण आहेस? तो म्हणतो मी म्हाळसा सेठ, माझा लाकडाचा व्यापार आहे. समर्थांनी दुसरी एक रेष आखली आणि म्हटली की आता ही ओलांड. त्यांनी दुसरी रेष ओलांडली. अजूनच तो खूप छान दिव्य दिसायला लागला, कांतिमान दिसायला लागला. समर्थ म्हणाले आता तू कोण आहेस? तो म्हणाला मी म्हाळसाजी जाधव, मी शहाजी राजांकडचा सरदार आहे. अजून एक रेष मारली, त्यांनी परत ती ओलांडली. तो अजूनच कांतिमान दिव्य स्वरूप त्याचं दिसायला लागलं. कानात सोन्याची विगबाळी, यज्ञोपवीत, जिभेवर सरस्वती नाचतीये. तो म्हणाला मी म्हाळसाकांत शास्त्री देशपांडे, पैठणचा दशग्रंथी ब्राह्मण. आता सदाशिव शास्त्री येवलेकर जे होते ते समजायचं ते समजले. कारण आत्ता कोण होता तो? या जन्मामध्ये मशा महार होता. म्हणजे अहंकाराने जो पतित होतो तो काय होतो तर म्हणजे तो मशा महार झाला. म्हणजे ब्राह्मणापासून त्याचं कुठे झालं, म्हणजे दशग्रंथी ब्राह्मणापासून कुठे घसरगुंडी झाली त्याची. आणि हे बघताच सदाशिव शास्त्री समर्थांना पूर्णपणे शरण गेले. म्हणून अहंता असेल तिथे वाद निर्माण होतो, अहंता गेली की संवाद सुरू होतो. आणि मग समर्थांना ते घाबरले की आता आपल्याला जीभ कापावी लागतेय का. पण समर्थांनी असं काही केलं नाही. त्यांना आपल्या संप्रदायामध्ये सामावून घेतलं. ते म्हणाले तुम्ही इतके विद्वान आहात, तुम्ही खूप काही काम करू शकता. म्हणून सदा सर्वदा सज्जनाचे योगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. मनाकोप ने आपला कुठला श्लोक? हा, तुटे वाद संवाद तो हितकारी. जनी वाद वैवाद सोडून द्यावा, जनी सुख संवाद सुखे करावा. जगी तोची तो शोक संतापहारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून सुखाचा संवाद करावा. आता सुखाचा संवाद करावा म्हणजे काय करावं तर संतांच्याकडून सगळ्या गोष्टी समजावून घ्याव्या. जग म्हणजे काय, जीव म्हणजे काय, ईश्वर म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, त्यांचं एकमेकांचं नातं काय आहे, असा छान काय करावा तर सुख संवाद करत राहावा. आणि वितंड वाद जो आहे तो टाळावा. आणि बघा संतांच्या संगतीमध्ये हा वाद होतो, संवाद होतो आणि वाद जो आहे तो तुटून जातो. आता आपल्या समोर सगळ्या ग्रंथांमधून काय ठेवलेलं आहे? गुरु शिष्य संवादच मांडलेला आहे की नाही. भगवद्गीता आहे, दासबोध आहे, अनेक ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये गुरु शिष्य संवाद रूपाने आपल्याला सगळे संत सांगतायत. समर्थ शिष्याचं निमित्त करून आपल्याला सांगतायत सगळे विचार जे आहेत ते. बरं का, ब्रह्मसूत्र शंकर भाष्य जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मनात म्हणजे सर्वसामान्यांच्या मनामध्ये काय प्रश्न पडतील हे प्रश्न स्वतः आचार्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि त्याची उत्तरं आचार्यांनी दिलेली आहेत. म्हणजे कुठेही पुढे वाद होऊ नये म्हणून सगळे आपल्याला सुसंवाद सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये करून ठेवलेला आहे. म्हणून हा संवाद कशासाठी व्हावा तर सुखरूपत्वासाठी व्हावा. बौद्धिक कसरत म्हणून कुठेही हा संवाद होऊ नये. बघा, हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाखांडवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. समर्थ म्हणतात की माझं जे काही बोलणं आहे ते सत्य आहे आणि बरोबर आहे. का बरोबर आहे तर हितासाठी आहे म्हणून बरोबर आहे, हा एक अर्थ आहे. आणि आपल्याला हित व्हावं असं वाटत असेल तर आपण सत्य बोललं पाहिजे. हिताकारणे सर्व शोधून पाहे. तुझ्याच हिताचं काय आहे तर तू विचार कर. आता शोध घे म्हणजे काय, ते कसं शोधायचं हे संतांनी आपल्या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे. पण संतांचे विचार जे आहेत
ते आपण त्या विचारांप्रमाणे आपलं आचरण करण्याचं काम कोणाचं आहे शेवटी, तर ते साधकाचंच काम आहे. आणि ते जबाबदारी जी आहे ती संत आपल्यावरती सोडून देत आहेत, की आम्ही तुम्हाला सगळं सांगून ठेवलेलं आहे, आता ती जबाबदारी म्हणजे तसं आचरण जे आहे ते तुम्ही करायचं आहे. आता इथे समर्थांनी ना एक पाखंड शब्द वापरलेला आहे बघा. पाखंड म्हणजे काय, की बाहेर जे सगळं चाललेलं आहे की नाही, म्हणजे इतर संप्रदाय वगैरे जे आहेत, आता कमीत कमी आपला संप्रदाय म्हणजे अद्वैत संप्रदाय जो आहे तो सगळ्या संतांनी आपल्या ग्रंथांमधून सांगून ठेवलेला आहे. त्या अद्वैत संप्रदायाचे विचार आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणजे अद्वैत संप्रदाय म्हणजे द्वैत नाही, तो अद्वैत संप्रदाय. ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव ना पराहा. आता अद्वैत संप्रदाय म्हणजे काय, अद्वैत संप्रदायाचं श्रवण कसं करावं, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तर कुठेही आपण बाहेर चकत नाही, कुठेही आपण बाहेर फसत नाही, कुणाच्याही मताच्या आपण नादी लागत नाही. आणि समर्थ म्हणतात तुझा तूच विचार कर की तुझं हित कशामध्ये आहे. आणि हे सगळं न समजून घेता नुसता जर वादविवाद करत राहिला तर वादही संपणार नाही आणि हितही तुझं होणार नाही. म्हणून हिताकारणे बोलणे सत्य आहे, हिताकारणे सर्व शोधून पाहे, हिताकारणे बंड पाखंड वारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. म्हणून अद्वैत संप्रदाय युक्त काय करावं तर श्रवण करावं असं आपल्याला इथे समर्थ सांगतायत. जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडून आहे. बघा आता वामन पंडितांची कथा जी आहे सगळ्यांना परिचित आहे की किती अहंकार होता वामन पंडितांना. आता सांगितल्याप्रमाणे त्या सदाशिव शास्त्रींची गोष्ट, वामन पंडित पण असेच होते की अजिंक्य पत्र घेत 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 पुढे जात असत. आणि एकदा जात असताना पिंपळाच्या पारावरती त्यांना रात्र काढावी लागली आणि त्या पिंपळावर ब्रह्मराक्षस राहत होता. आणि दुसरा ब्रह्मराक्षस त्याच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. आता तो पाहुणा ब्रह्मराक्षस असं म्हणाला की तुझ्या शेजारच्या फांदीवर मी राहायला येऊ का. तेव्हा पहिल्यापासून राहत असलेला ब्रह्मराक्षस म्हणाला, अरे छय छय, ती फांदी वामन पंडितांसाठी राखून ठेवलेली आहे. आता हे वामन पंडित कुठे खालून ऐकत होते आणि तो ब्रह्मराक्षस असं म्हणतोय की ते अहंकारी असल्यामुळे मेल्यानंतर ब्रह्मराक्षस होऊन याच फांदीवर ते बसणार आहेत. वामन पंडित एकदम उठून बसले आणि समर्थांकडे धावत गेले, समर्थांना शरण गेले. पंडित वाचक झाला जरी पुरता, तरी कृष्ण कथा सोडू नये. बघा, जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्मराक्षस झाले. अहंकारी जो असतो तो ब्रह्मराक्षस झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून साधकांनी पण खूप शास्त्रांचा अभ्यास केला की एक नकळतच अहंकार निर्माण होऊन जातो. शास्त्र सांगावं तर मीच पटापट सगळ्या संकल्पना सांगता येतात, माहिती पाहिजेत नक्कीच, काही प्रश्नच नाही त्याच्यामध्ये, पण त्याचा जो आहे तो अहंकार निर्माण होता कामा नये अजिबात. आणि हे आपण आपलंच ओळखायचं आहे. म्हणून शास्त्र अंतःकरण जे असतं ना, शास्त्राने खूप शास्त्र 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 म्हटलं तर अंतःकरण कसं होऊन जातं तर ते कोरडं होऊन जातं. आणि असं कोरडं अंतःकरण काही कामाचं नाहीये. त्याच्यामध्ये काय पाहिजे तर भक्ती पण पाहिजे. आणि भक्तीने अंतःकरण कसं होतं तर मऊ मुलायम ओलं होतं. आणि म्हणून जनी हित पंडित सांडित गेले, अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे. बघा, आता या पंडितांजवळ एक गोष्ट चांगली असते की ते व्युत्पन्न असतात, म्हणजे ते कसे असतात तर तज्ञ असतात. पण आता या पंडितांना पण संत खूप मार्मिकपणे सांगतात. माऊलींची ओवी आहे, येथ थोरपण परा सांडिजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे, जै जगा धाकुटे होईजे, तई जवळीक माझी. तुझं थोरपण जे आहे, ती व्युत्पत्ती आहे, पांडित्य जे आहे ते सगळं बाजूला ठेव आणि तू माझ्याजवळ कधी येशील तर तुझा अहंकार लयाला जाईल तेव्हा. जे स्वतःच्या मोठेपणाच्या ज्या कल्पना आहे की मी पंडित आहे, मी शास्त्री आहे, मी काय आहे तर मला सगळं शास्त्र माहिती आहे, याच्यात मी तज्ञ आहे, या सगळ्या गोष्टी तू जेव्हा म्हणजे नम्रता, परत कुठे आलो आपण, नम्रतेवरती आलो, की नम्रता जी आहे ही नम्रता अंगी बाणशील, दयाहुनी व्युत्पन्न तो कोण आहे, मना सर्व जाणीव सांडूनी राहे. आणि म्हणून तू हे सगळं सोड, तेव्हाच तू काय येशील तर तू म्हणजे सगळ्या जाणीवा तू सोड
आता सगळ्या जाणीवा सोड, म्हणजे हे सगळं तुला हे माहितीये, ते माहितीये, अमुक माहितीये, ढमुक माहितीये, ते सगळं सोड आणि तू काय येतं, तू माझ्या जवळ ये, तेव्हाच तू माझ्या जवळ येशील. फुकाचे मुखी बोलता काय वैसे, दिसेंदिसा अभ्यंतरी गर्व साचे, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुची शोधून पाहे. बघा, फुकाचे मुखी बोलता काय वैसे याचा अर्थ अहंकार सोडायचा. आता परत तोच विचार याच्यामध्ये आलेला आहे की अहंकार सोडायचा. नंतर विद्वत्तेने सगळी शास्त्र जाणून घेतल्यानंतर तर शास्त्र कशासाठी समजावून घ्यायचे असतात, तर भगवंताचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपल्याला समजावून घ्यायचे असतात. मग भगवंताचं माझं नातं काय आहे, रूप म्हणजे काय, स्वरूप म्हणजे काय, ते स्वरूप मला कसं प्राप्त होईल, आता हे सगळं शब्दांनी जे आहे ते आपल्याला समजावून घ्यावं लागतं. पण शब्दांचा जर अहंकार निर्माण झाला, अभिमान निर्माण झाला, तर त्याचा उपयोगच काय. म्हणून अजिबात अहंकार अभिमान निर्माण होऊ द्यायचा नाही. आणि जर अहंकार निर्माण झाला तर ब्रह्मतत्वाचं अनुसंधान ठेवता येत नाही. शब्दजाल्यम महारण्यम चित्त भ्रमण कारणम. शब्द जाळाचं एक काय होतं, तर मोठं अरण्य निर्माण होतं आणि चित्ताला काय भ्रम पडतो त्या सगळ्या शब्दांचा. मग आता ह्याच्यापेक्षा काय आहे, फुकाचे मुखी बोलता काय वैसे, त्याच्यापेक्षा फुकाचं जे नाम आहे ते काय घे, तर तू ते नाम घे. बघा, शास्त्राभ्यास जो आहे तो समजावून घेतलेला आहे, पण नुसतीच जर बडबड करत राहिलो तर त्याचं काय होणार, असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ जो आहे की जे रामनाम आहे ते सहज उपलब्ध असताना उगाच बडबड करत राहण्यात काय अर्थ आहे. आणि रामनाम घेण्याने तुझं काय बिघडणार आहे. फुकाचे मुखी बोलता काय वैसे, दिसेंदिसा अभ्यंतरी गर्भ साचे. शास्त्राचा गर्व चढतो, त्यापेक्षा तू फुकाचं नाम आहे ते घे. आणि क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, विचारे तुझा तुची शोधून पाहे. बघा, त्याची क्रिया कर. आता संप्रदायुक्त श्रवण असावं, आपण बघितलं, यथार्थ श्रवण असावं. नंतर नाम घेत, नाम आणि ध्यान या दोन्ही पद्धती आपण समजावून घ्याव्यात. नाम कसं घ्यावं, ध्यानाची पद्धती असते, सोहम ध्यानाची पद्धती असते, ते ध्यान कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजावून घ्याव्या. आणि यातनं मला काय करायचं आहे हे जर बरोबर माहिती असेल ना, तर कशाचाही अहंकार किंवा गर्व अजिबात होत नाही. समर्थ चौथं चरण म्हणतात, विचारे तुझा तुची शोधून पाहे. तूच तुझा विचार करून बघ, साधना करून त्याला काय करायचं आहे. आणि इतके बारकावे समर्थांनी सांगितलेले आहेत की विवेकी सदाचरण आपण बघितलं, नंतर उगाच वितंडवाद घालू नये. आणि अहंकाराने काय काय होतं बघा. आणि फुकाचे म्हणजे अहंकार आणि अभिमान हा शत्रू आहे आत्मस्वरूपाजवळ जाण्याचा. जितका अहंकार जास्त तितका आपल्यापासून आत्मस्वरूप ते कसं आहे, तर दूर आहे. जितका अभिमान जास्त तितका आत्मस्वरूपापासून आपण दूर आहोत. आपल्याला खूप अजून पल्ला गाठायचा आहे. म्हणून अहंकार आणि अभिमान हे सातत्याने घालवण्याचा अभ्यास साधकाला करावा लागतो. आता ह्या मागच्या 7 श्लोकांमध्ये सांगितलेल्या विचारांचा समारोप समर्थ 115व्या श्लोकामध्ये करतात. समर्थ म्हणतात, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्या सारिखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. आता संवाद कुठे करावा, तर जिथे वाद तुटतो तिथे संवाद करावा. बघा, थोडस लक्षात द्यायला आपल्याला वेळ लागतो की वाद तुटतं कुठे आणि संवाद कुठे सुरू होतो. आता यासाठी समर्थांनी एक चांगली सूचना देऊन ठेवलेली आहे की ज्या ठिकाणी अद्वैत चर्चा होत नाही, अद्वैत ग्रंथाची चर्चा होत नाही, तिथे एक क्षणभरही अजिबात थांबायचं नाही. आता ते क्षणभर थांबायचं नसेल तर अद्वैत चर्चा काय आहे हे मला माहिती पाहिजे. आणि म्हणून समर्थ जे म्हणतात की अद्वैत ग्रंथी श्रवण करावे. जे संतांनी जो अद्वैत विचार ग्रंथांमध्ये सांगून ठेवलेला आहे त्याचा मला अभ्यास जर माझा असेल तर मला लक्षात येईल की अद्वैत चर्चा कुठे सुरू आहे आणि कुठे सुरू नाहीये. म्हणून अद्वैताची चर्चा तुम्ही जाल तिथे चालू असली पाहिजे, अद्वैताचा अभ्यास चाललेला असला पाहिजे. आणि जिथे अद्वैताच्या ऐवजी द्वैताचा विचार सुरू असतो तिथे कुठलंही आपलं मत प्रदर्शित करायचं नाही. पण माझ्या लक्षात आलं की ते द्वैताचा विचार सुरू आहे, तिथून हळूच काय करायचं, तर आपला काढता पाय घ्यायचा. कुणालाही नावं ठेवण्याच्या अजिबात काय पडायचं नाही, तर भानगडीत पडायचं नाही. म्हणून तुझा संवाद तेथे करावा. जिथे अद्वैत चर्चा सुरू आहे तिथेच काय करावा, तर आपण व्यवस्थित तिथे
संवाद करावा. वाद तर घालूच नाही, तिथनं बाहेर पडावं. जर आपल्याला तिथे पटत नसेल तर, द्वैत चर्चा चालू असेल तर. पुढे असं समर्थ म्हणतात की तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहम भाव हा पालटावा. बघा परत परत साधारण तोच विचार येतो आहे की विवेके अहम भाव हा पालटावा. आता अहंकार म्हणजे अनेक आपल्यामध्ये अहंकार दडी मारून बसलेले असतात. किती अहंकार आहे? देहाचा अहंकार आहे, परिस्थितीचा अहंकार आहे, मी कुरूप आहे, मी सुंदर आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे, मी बारीक आहे, मी जाड आहे. हे सगळे कशाचा अहंकार आहे? देहाचा अहंकार आहे. आत्म्याला अहंकार आहे का? आत्म्याला अहंकार नाहीच आहे. आत्मा उंच नाही, बुटका नाही, कुरूप नाही, सुंदर नाही, काहीच नाहीये. मग आता संत सांगतायत की तू आत्मा आहेस, तर मग हे अहंकार कशाला बाळगायचं काही कारण आहे का? देह जसा असायचा तसा असू देत. तो सुंदर असेल, कुरूप असेल, उंच असेल, बुटका असेल, बुद्धिमान असेल, निर्बुद्ध असेल. आता व्यावहारिक सत्तेमध्ये बुद्धिमान असेल तर मला बुद्धी भगवंताचे देणे, मला काही अहंकार बाळगायचं काही कारण आहे का? आणि बुद्धी नसेल समजा तर बुद्धी ते रघुनायका, त्या भगवंताला बुद्धी मागावी. आता हे काय, ह्या जीवाचे हे सगळ्या गोष्टी आहेत, पण आत्मस्वरूपाला मात्र ह्या कुठल्याही अहंकार नाहीयेत. हे अहंकार जे आहेत ते कुणाला आहेत तर देहाला आहेत, ते आहेत ते जीवाला आहेत. म्हणून जनी बोलण्यास सारिखे आचरावे. प्रत्यक्षात प्रवचन कीर्तनात आपण अहंकाराबद्दल बोलत असतो, ऐकत असतो. आता प्रत्यक्ष तर मी इथे बसून बोलतेय, पण अहंकार मात्र सोडायचा नसतो, मी प्रवचन करणारी. मग आता जसं बोललेलं आहे तसंच, बोलविता धनी आपुलिया बळे, नाही मी बोलत बोलविता धनी वेगळाची म्हणायचं असतं. पण आतमध्ये सुप्त अहंकार काय असतो तर मी बोलतीये. म्हणून जनी बोलण्या सारिखे आचरावे. आणि असं जोपर्यंत चालू आहे, अहंकार आहे, तोपर्यंत आत्मस्वरूपाचा अनुभव येणं कदापि शक्य नाही. क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. बघा शेवटी परत समर्थ मूळ पदावरती येत आहेत की आपल्या ज्या क्रिया आहेत, ज्या कृती आहेत, जे विचार आहेत, या सगळ्या सोडाव्यात. म्हणजे विचार आपले बदलावे, म्हणजे जी चुकीची घडी जी आहे ती बदलावे आणि पांडित्य सोडावं. थोडक्यात पांडित्य सोडावं आणि भक्तिपंथाने जावं. कारण सर्व संतांचा भर भक्तिपंथाने जाण्यावर आहे. कारण आलंबनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ज्या नामरूपात्मक जगामध्ये आपण राहतो आहोत, त्या नामरूपात्मक जगामध्ये आपण राहतो आहे, सातत्याने आपला नामरूपांशी संबंध येतो आहे. त्यामुळे आपल्याला सगुणाचं नामरूपच लागतं आलंबनासाठी. आता आपली नामरूपांचा जो आपला संबंध येतो ती अविद्येतली नामरूप आहेत, आणि दिव्य नामरूप जी आहेत ती रामकृष्णांची नामरूप आहेत. त्यामुळे अविद्यारूपी बंधनामध्ये जो जीवात्मा आहे नामरूपांनी बांधलेला, त्यांनी सुटण्यासाठी दिव्य नामरूपांचाच अभ्यास करावा. म्हणजे दिव्य नामरूपांचंच नाम घ्यावं, त्यांचं रूप बघावं डोळ्यांनी, आणि वाणीने त्याचं काय घ्यावं तर नाम घ्यावं. घेतलेलं नाम आपल्या कानाने ऐकावं. आणि असं दिव्य नामरूपांचं नाम घेत घेत एक दिवस आपली अपूर्णता काय होते तर निघून जाते. आणि त्या पूर्ण, आता हे आलंबन लागतं की नाही, समोर मूर्ती लागते सगुणाची. आलंबनाशिवाय आपल्याला भक्तिपंथ मार्गक्रमण करता येत नाही. आणि हे जर आपण मनापासून स्वीकारलं तर आलंबनाशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही हे कळतं. मग आलंबन लागतं हे कळतं, आणि ते आलंबन कसं असावं हे पण संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की ते अतिशय सुंदर असावं, मूर्ती सुंदर असावी, सुंदर मूर्ती असावी, तिला एक नाम रूप असतं, डोळ्यांनी तिचं रूप बघावं, वाणीने नाम घ्यावं, घेतलेलं नाम कानानेच ऐकावं, आणि असं चित्त जे आहे ते आपलं एकाग्र व्हायला मदत होते. असे 2 गट खूप मोठे, जवळजवळ 102 ते 115 श्लोक होते. माझी पण थोडी धावपळ झाली, थोडी आज म्हणजे जरी मला काही चुकलं असेल तर ते माझं आहे, आणि बाकीचे विचार मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आज इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर. आज हा जो संच आपण अभ्यासत होतो 102 ते 115 मनाच्या श्लोकातील दुसरा भाग जो आहे उपासनापर श्लोकांचा, यामध्ये येणारे हे श्लोक आपण अभ्यासत आहोत. आणि साधकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे विचार
त्या श्लोकांच्या माध्यमातून सीमाताईंनी आपल्याला सांगितले. आजच्या विवेचनावर किंवा या श्लोकांवर आधारित जर श्रोतृवर्गामध्ये कोणाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. थोडा वेळ आपण प्रश्नोत्तरासाठी नियोजित ठेवलेला आहे. त्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी स्वतःला अनम्यूट करावं आणि प्रश्न विचारून झाल्यानंतर म्यूट करावं, म्हणजे आचार्यांचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकायला येईल. हा विचारा. कोणीतरी श्रीराम, आलंबन शब्दाचा जरा थोडीशी जास्त माहिती द्याल का? आलंबन लागतं म्हणजे समोर आपल्याला काहीतरी लागतं ना. निर्गुण निराकार जे निरवय परब्रह्म आहे त्याला नाही नाम नाही त्याला रूप, मग धारणा कोणावर करणार आपल्याला? मग धारणासाठी एक समोर काहीतरी ध्येय रूपाने काहीतरी लागतं, म्हणजे नामरूपात्मक. आता मूर्ती ही आलंबन आहे. आता समजा आपल्या समोर विठ्ठलाची मूर्ती आहे की नाही, आलंबन म्हणजे त्याच्यावरती आपलं काहीतरी आपण चित्त एकाग्र करण्यासाठी जे लागतं ते आलंबन त्याला म्हणतात. म्हणजे तुम्हाला आलंबन याचाच अर्थ हवा आहे का? हो हो, म्हणजे आलंबन म्हणजे अवलंबन, कशावर आपण अवलंबून राहावं असं नाही आहे का अर्थ? असं म्हणजे नाही. आता कसं काहीतरी नामरूपात्मक समोर आकृती रूप लागतं की नाही काहीतरी आपल्याला चित्त एकाग्र करण्यासाठी किंवा आपल्याला बघण्यासाठी. आता निर्गुण निराकार ब्रह्म जे आहे त्याच्यावरती आपण म्हणजे कशी त्याची उपासना करणार? मग समोर काहीतरी आलंबनात्मक काहीतरी लागतं, म्हणजे ज्याच्यावरती चित्त आपण एकाग्र करू शकतो. मूर्ती हे आलंबन आहे, नंतर ओम अक्षर हे आलंबन आहे, म्हणजे त्याच्यावरती चित्त एकाग्र करण्यासाठी. काय म्हणू आपण त्याला आलंबन? याला मी येतंय लक्षात, मला एकदम लक्षात ना. नाही आला, मुद्दा लक्षात आला. आणखी कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर अवश्य विचारा. स्वतःला अनम्यूट करा, प्रश्न विचारा आणि मग म्यूट करा, म्हणजे आपल्याला आचार्यांचा आवाज व्यवस्थित येईल. नमस्कार ताई. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की कल्पना, धीट, सैराट, धावे मध्ये कवित्वाचे 3 प्रकार सांगितलेत समर्थांनी, धीट, पाठ आणि प्रासादिक. तर पाठ या शब्दाचा नेमका अर्थ काय घेता येईल? नाही, पण ह्याच्यामध्ये तो येतोय अर्थ कल्पना, धीट, सैराट, धावेमध्ये. हा, तर धीटचा अर्थ दिलेला आहे. तसं पाठ आणि प्रासादिक, तर प्रासादिकचाही कळला, पण पाठ म्हणजे पाठांतर असा अर्थ आहे का? काव्यामध्ये येतंय ना समर्थांचा जे समास आहे तो. धीट, प्रासादिक आणि पाठ अशी 3 काव्य आहेत त्याच्यामध्ये. हा, बरोबर ना? हो हो हो. तर कल्पनेमध्ये ते येणार नाही का तसं? म्हणजे धीट कल्पना म्हणजे असं अर्थी नाही येणार का? नाही. दया, मना, कल्पना, धीट, सैराट, धावे असं म्हटलेलं आहे त्यांनी. हा, सैराट म्हणजे वाटेल तशी. मना, कल्पना, धीट, सैराट, धावे. ते तुम्ही जे म्हणताय ना ते त्याच्यातलं आहे, ते काव्यातलं आहे. म्हणजे समर्थांचा जो आहे की नाही दासबोधामधला धीट, पाठ आणि प्रासादिक काव्य जे आहेत ती त्याच्यामध्ये. तर तुम्हाला काय म्हणायचंय म्हणजे माझ्या लक्षात नाही येते. मला ते काव्याच्या प्रकारावरनच विचारायचं होतं की याच्यात धीट हा शब्द हा काव्याच्या दृष्टीने नाही घ्यायचा आहे का? फक्त तसं नाहीये इथे तो. अच्छा, नाही, तसं नाहीये. अच्छा, ठीक आहे.
ताई नमस्कार, मी सुजाता बोलतीये. हा बोला. तुम्ही तुटे वाद संवाद हितकारी त्याच्यामध्ये एक असं उदाहरण दिलं होतं की जिथे वाद होत असेल आणि जिथे द्वैत असेल तिथं थांबावं, म्हणजे हो. नेमकं काय असतं त्याच्यामध्ये? कसं आहे माहितीये का, म्हणून मी बोलताना एक पण बोलले की अद्वैत चर्चा म्हणजे अद्वैत काय आहे हे पण आपल्याला आधी माहिती पाहिजे, जर हा द्वैतात्मक पडायचं असेल तर. हा म्हणून समर्थ जो म्हणतात की अद्वैता परता ग्रंथ असावा, समर्थ म्हणतात ना अद्वैता परता ग्रंथ नाही. आता आपल्या संतांनी अद्वैत तत्वज्ञान सांगितलं ग्रंथांमध्ये. आता अद्वैत तत्वज्ञान म्हणजे काय, जीव आणि ब्रह्म एकच आहे हे अद्वैत म्हणतात ना याला. ब्रह्म हम्म सत्य चिराग मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा, की हा जीव आणि ब्रह्म एकच आहे असा अद्वैताच्या या दिशेने केलेली सगळी मांडणी ही सगळ्या ग्रंथांमधून संतांनी करून ठेवलेली आहे. म्हणून अद्वैत काय हे आपल्याला माहिती पाहिजे, तेव्हा द्वैती चर्चा चालू असेल ते आपल्याला कळते तिथे. ओके हा. बर आणि मग ते कसं होतं ना की आता ती अनुभवाचं एक थोडंसं की जर आता आपण गेलो एके ठिकाणी बसायला तर आपल्याला हळूहळू लक्षात येतं की हे वेगळं चाललंय यांचं काहीतरी, म्हणजे कारण आधी अद्वैत काय हे माहिती पाहिजे, त्याचा अभ्यास पाहिजे, आणि म्हणजे मग द्वैत काय हे कळेल आपल्याला तिथे गेल्यानंतर. बर आणि मग ते कळतं असं म्हणजे की हे आपल्याशी सुसंगत नाही हा विचार इथला जो आहे हा. ठीक आहे ठीक आहे ओके. कुणीतरी हात रेज केलेला आहे. कोणाला विचारायचा आहे का प्रश्न? एक प्रश्न आहे हा. श्लोक क्रमांक 106 वर. तर बरं. त्यामध्ये स्नान संध्या हो. संध्येचा प्राणभूत असलेला गायत्री मंत्र, त्या हा. गायत्री मंत्राबद्दल तुम्ही थोडंफार सांगितलं तर बरं होईल. गायत्री मंत्र आता कसं आहे, गायत्री मंत्रामध्ये तर 24 नावं आहेत ना भगवंताची, आणि गायत्री उपासना ही सूर्याची उपासना, गायत्री देवीची उपासना आहे आणि सूर्योपासना आहे. तर गायत्री मंत्र जो आहे तो जर आपण रोज त्रिकाल म्हटला तर एक आत्मशक्ती आपली वाढत राहते, म्हणजे तेज वाढतं बुद्धीचं असं म्हटलेलं आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आणि आपण नेमकं काय करतो की ते सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतो. म्हणून मी जे सांगितलं की मला एक जण भेटले होते मागच्या महिन्यात, त्यांनी असं सांगितलं की फक्त गायत्री मंत्र म्हणजे म्हटलं म्हणजे संध्या केली तर बाकी काही गोष्टी करायची आवश्यकता नसते, इतकी संध्या ती प्रभावी आहे. म्हणजे कारण सूर्याची उपासना समर्थांनी पण तेच केलेलं आहे. पुरश्चरण जेव्हा केली तेव्हा बघा टाकळीला पाण्यामध्ये उभं राहून गायत्री पुरश्चरण केलेली आहेत. जे स्वतः तेजस्वी आहेत त्यांनी पण गायत्री पुरश्चरण केलेली आहे आणि त्यांचं तेज वाढतं राहिलेलं आहे म्हणजे ते. आणि म्हणून आपल्यामध्ये पण जर मुलांनी संध्या मुंज झाल्यानंतर जर गायत्री उपासना केली तर आपोआपच बुद्धी त्यांची काय राहते तर प्रगल्भ तेज बुद्धी होते. अभ्यासाला म्हणा किंवा आता नवीन जगामध्ये तोंड देण्यासाठी जी काही शक्ती लागते ती सुद्धा आपोआप गायत्री मंत्राने प्राप्त होते, पण नित्य नेमाने गायत्री उपासना. त्याला स्नान संध्या असं म्हटलं. आपण म्हणतो ना स्नान संध्या झाली का, पण बोलायचं पण आपलं एक असं आहे वाक्य की स्नान संध्या झाली का. स्नान संध्या म्हणजे स्नानानंतर लगेच संध्या करून घ्यावी असं आहे. पहाटे सूर्योदयाच्या वेळेला संध्या करतात. आता खूप उशिरा होते, 9-9:30 ला करणारे पण लोक आहेत, पण सूर्योदया पूर्वी उठून सूर्योदय होता होता संध्या करावी असं सांगितलेलं आहे शास्त्राने. आणि एकनिष्ठेने करा. आता दोन्ही भाग आहेत, जसं आपण इथे दोन्ही विचार सांगितले की स्नान संध्या सध्या होऊ शकेल की नाही माहिती नाही, पण संत म्हणतात नामे स्नान संध्या केले क्रियाकर्म त्याचा भवश्रम हरला, ही पण आपल्याला सवड दिलेली आहे. पण संध्या केली तर जास्त चांगलं. गायत्री मंत्राचा जप अगदी संध्या नाही झाली समजा तर गायत्री मंत्राचा जप तरी करावा असं सांगितलेलं आहे शास्त्राने. ही 24 नावं त्या भगवंताची घ्यावी. 24 नावं आहेत गायत्रीमध्ये, ती 24 नामं तरी घेतली जावीत.
आणखी कोणाला काही प्रश्न आहे का? पुढील काही कालावधीसाठी आपला समूह सर्वांसाठी खुला असेल. आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील प्रश्न विचारू शकता. आलेल्या सर्व प्रश्नांना आचार्य एका स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उत्तर देतील, अशी ही व्यवस्था आहे या वर्गामध्ये. कोणाचा प्रश्न नसेल तर इथे थांबूयात आपण. संदीप, प्रार्थना घे. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्टने उनलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असेन मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.